हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि सकाळी सकाळी ना सगळीकडे पाऊस पाऊस आहे, पाणी 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 आहे सगळीकडे सगळीकडे। पण इकडे जास्त नाही दाखवून नाही, हे डोंगराचं पाणी तर आमच्याकडे डायरेक्ट खालीच येते। शाळू पण पडलाय आमचं आणि सगळे पाणी पाणी। 4 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे, 4 दिवस कंप्लीट। तर आम्ही चाललोय आता, आमचे कॅमेरामॅन पण चालले बरं का। कॅमेरामॅन चालले। पाऊस आहे पण काय करता आता, पाऊस इतका पाऊस आहे ना की विचारायची सोय नाही। पण आता क्लासला काल मुलांनी सुट्टी घेतली होती, आज पण सुट्टी, मग म्हटलं नको, त्यासाठी आमच्या कॅमेरामॅनला पण जायचंय आणि आमचे छोटे सरकार पण चालले ते। इतका गाळ आहे ना सगळीकडे की बसले बसले गाळ आहे। तर चला पुढे दाखवते मी तुम्हाला आता किती पाऊस आहे। पाणी डायरेक्ट गोठ्यातून पाणी बघा, हे गोठ्यातलं पाणी बाहेर सगळं सगळं गोठ्यातलं पाणी। हे डोंगराचं पाणी येतं आणि डोंगराचं पाणी आलं तर जाता पण येत नाही आहे। लय डेंजर झाले। मुरुम वगैरे होता, म्हणजे मुरुम म्हणशाल तुम्ही, मुरुम नाही टाकल्या तर खूप कडक आहे सगळं। पण आता पाऊसच इतका झालाय ना, सारखं चाललंय तरी पहिली डोंगराचं पाणी। तिकडल्या साईडनं काही चाललंय, इकडल्या साईडनं काही चाललंय, आणि हे जे आहे ना हे गोठ्यामध्ये जाते, आतमध्ये सगळं गोठ्यामध्ये जात। डोंगर पहा, 15-1 दिवसात मस्त हिरवागार होईल, वातावरण एकदम मस्त आहे बरं का। पण काय करता, पावसामुळे ना जनावरांचे खूप हाल आहेत। पाऊस तर पाहिजेच। हे बाप्पा इकडे येत चल पटकन छत्रीमध्ये। आहे पाऊस, डांबरीचं सगळं आमचं कच्चा रस्ता होऊन गेलाय। वातावरण पाहिजे आमच्याकडे खूप छान आहे बरं का, पण पाऊस जास्त आहे, जनावरांचे हाल आहेत। आणि हे पाणी हे फक्त रिमझिम चालू आहे बरं का, तरी इतका पाऊस आहे। दीदी चल गाडीचं शीट पुसून घे, भिजू नको भिजू नको। या त्यानेच पुसते का? दादा आला का? ए बाळा चल, बाळा चल पटकन, भिजतोय आम्ही इथे। पुढं तर तिथे चक्र झालं पाणी बरं का आपल्याला, बाळा लय पडून घे बरं का। स्कूटीचं हे होती, स्लिप होती, छत्री उडाली उडाली उडाली। नाही हळू घे ना गाडी। कॅमेरामॅनला नंतर लय लाज वाटते बरं का, म्हणजे आतमध्ये बसून जायचं तिला, म्हणजे असं वाटत नाही। एकतर स्कूटी किंवा हे असेल तर चालेल, ती मागेच उतरते, म्हणजे मैत्रिणी असतात पुढे समोर, मग ती थोडंसं जिथे शाळा आहे त्याच्या थोडंसं मागे उतरते आणि तिथून पायी जाते। तिला लाज वाटते आतपेची, म्हणजे रिक्षाची।